मी बनवू का पापड ह्याचं? बनवूया आपण रोशम. पण मला आत्ताच बनवायचं. आम्ही प्लीज आम पापड बनवूया. मी कधीच नाही खाल्लं. आज उन्हाळ्यामध्ये खाते. मला बनवायचं आम पापड. मामी आज आंब्याचा आम पापड बनवूया ना. कच्चा आंबा आहे. चालेल, ठीक आहे. आपली रोशा काही ऐकायलाच तयार नाही. चला तर मग बनवूया आम पापड रोशमसाठी. You know how kids get when they really want something? They start repeating it non-stop. So here's a little parenting tip. When you're making that thing they are asking for, involve them in the process. Let them help, even if it's something small. वाव, व्हेरी यमी. क्रश करा आता त्याला. परत थांब. हो असं पकडायचं आणि असं दाबायचं त्याला. घे ते सगळं. It not only keeps them engaged but also helps them understand the effort and the love that goes into preparing the food. कृष्णाची बायको. अब मैं मेटालिस्ट से 2024 के सेंसियो में सही उठाया और इधर देखिए लाव जास्त घे लाव. नाही लागत तुला. इथे खाली ताटाकडे घ्यायचं. मैं आपको बताना चाहता हूँ कि ये एक बड़ी फैमिली के लिए बनाए हैं. यमी यम. सो टेस्टी. लांब जरा धर. तर उन्हात ठेवायचं. ठेवूया. हां ठेव. आम पापड पडले करे जरा बघूया. It's a great way to build appreciation and connection. आंब्याचा आम पापड. आता खातोय. आम पापड बनला आहे. गाईस तुम्हाला सांगतो मी थोडंसं खाल्लं पण आहे. आता आपण थोडंसं काढून बघू. थांब आधी. आम्ही एकदा टेस्ट करून बघूया. काढून नाही हो लागले. तर सुकलं आहे हे जरासं आपलं. माझ्या तोंडात तर पाणी यायला लागलंय. तुम्ही पण कधी आम पापड ट्राय केलाय का? खरंच सांगा कमेंटमध्ये. निघते का नाही? येस निघतंय थोडं थोडं. जाऊ गाईस आमचं हे निघालं. थोडं. हे बघा. याम मस्त लागतं. तुम्ही ट्राय करून बघा. जेली आम पापड छान लागतं. बाय.